Hello friends, welcome again. Last session we have started with study of different positions of the solid, and in these different positions of the solid we have seen or we have considered the solid as a cylinder of diameter 50 mm and axis length equal to 100 mm, and its position was being described like its axis is perpendicular to HP and parallel to VP. Remember, always the position of solid is been defined in terms of the position of its axis. कायम 3-dimensional geometry मधला जो solid आहे तो कोणताही असला तरी तो कसा रेस्ट होतो, कशा पोझिशन मध्ये आहे, ही पोझिशन कायमपणे त्याचा ॲक्सिस कसा आहे या माध्यमातून सांगितली जाते. तर अशा पद्धतीने पहिली कंडिशन आपण मागच्या सेशन मध्ये शिकलेलो आहोत की ज्याच्यामध्ये त्या सॉलिडचा म्हणजे सिलेंडरचा जो ॲक्सिस होता तो परपेंडिक्युलर टू HP होता आणि पॅरलल टू VP होता. आणि मग त्याला 3-dimensional HP आणि VP च्या प्लेन मध्ये 3D मध्ये आपण त्याला इमॅजिन केलं होतं आणि त्याचं 2D ड्रॉइंग म्हणजे त्याचं सोल्युशन आपण डिस्कस ही केलं होतं आणि मी ब्लॅकबोर्ड वर तुम्हाला रिप्रेझेंट ही करून दाखवलं. तर अशा पद्धतीनं पहिली पोझिशन आपण शिकलेलो आहोत. आता दुसऱ्या पोझिशन कडे आपल्याला जायचं आहे. दुसऱ्या पोझिशन मध्ये हा जो सॉलिड आहे हा पुन्हा एकदा सिलेंडरचा आहे. आपण कन्सिडर करूया त्याचा डायमीटर 50 मिलीमीटर आहे आणि त्याची हाईट ऑफ ॲक्सिस 100 मिलीमीटर आहे. तर हा जो सॉलिड आहे सिलेंडर हा रेस्ट होतो ॲक्सिस परपेंडिक्युलर टू VP अँड पॅरलल टू HP. म्हणजे सॉलिडचा जो ॲक्सिस आहे, सिलेंडरचा जो ॲक्सिस आहे तो परपेंडिक्युलर टू VP पाहिजे आणि पॅरलल टू काय पाहिजे, HP पाहिजे. मित्रांनो, ॲक्सिस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती एक प्रकारची लाईनच आहे. आपण टाइप्स ऑफ लाईन्स मध्ये सेंटर लाईन किंवा लोकस लाईन बघितलेला आहोत आणि त्याचं नॉमेनक्लेचर कशी असते लाईन ते पण आपण पाहिलेलं आहे. तर ॲक्सिस म्हणजे ती लाईनच आहे मित्रांनो. म्हणजे ॲक्सिस इन्क्लाइन ॲक्सिसचं डेफिनेशन दिलं आहे ॲक्सिस परपेंडिक्युलर म्हणजेच लाईन आहे परपेंडिक्युलर टू VP अँड पॅरलल टू HP. जेव्हा एखादी लाईन परपेंडिक्युलर टू VP असते तेव्हा त्या लाईनची पोझिशन मित्रांनो या पद्धतीने असते. ही लाईन जर तुम्ही बघितला आता स्केल आहे, ही लाईन कन्सिडर केला तर ही परपेंडिक्युलर टू VP आहे आणि ही लाईन जर तुम्ही HP बरोबर तुलना केला त्याची तर ही हॉरिझॉन्टल प्लेन आहे, त्याला ती पॅरलल आहे. बरोबर आहे. म्हणजे ॲक्सिस म्हणजेच लाईन आहे. म्हणजे माझा सॉलिड असा पाहिजे, धरला पाहिजे मी की ज्याचा ॲक्सिस असा असला पाहिजे. बरोबर. तर आपण बघूया सॉलिड म्हणजे हा सॉलिड सिलेंडर आहे. पुन्हा एकदा बघा डायमीटर 50 आहे त्याचा आणि हाईट ऑफ ॲक्सिस म्हणजे दोन बोटामध्ये धरलेली उंची त्याची 100 मिलीमीटर. आता याचा ॲक्सिस परपेंडिक्युलर टू VP करायचा असेल तर तो सॉलिड असा पकडायला पाहिजे मित्र. आता ॲक्सिस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून इमॅजिनरी लाईन आहे. या सर्कलच्या सेंटर मधून जाणारी आणि या सर्कलच्या सेंटर मधून बाहेर पडणारी लाईन म्हणजे सॉलिड असा जातो. हाच सॉलिड तुम्हाला 3D मध्ये इथे दाखवलेला आहे. तर हा जो माझ्या हातामध्ये जो सिलेंडर आहे तो सिलेंडर म्हणजे ही सॉलिडची पोझिशन आहे, हा ऑब्जेक्ट आहे त्याचा. या ऑब्जेक्टला जेव्हा 3D मध्ये म्हणजे पाठीमागे व्हर्टिकल प्लेन आणि खाली हॉरिझॉन्टल प्लेन फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन मध्ये आपण पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑब्जेक्ट कन्सिडर करतो. तर त्या पोझिशनला आपण याला इमॅजिन केले. याचा फ्रंट व्ह्यू जर मी बघितला म्हणजे या सॉलिडला मी पुढून बघितलं इकडून तुमच्या पोझिशन वरनं तर हा मला सरफेस दिसतो, वर्तुळाचा सरफेस सर्कल दिसतं मला आणि ट्रू शेप दिसतो. म्हणून फ्रंट व्ह्यू मध्ये सर्कल आला आणि फ्रंट व्ह्यू काय कुठल्या प्लेनवर पडतो याला जर तुम्ही बघितला तर याचा फ्रंट व्ह्यू तुम्ही इथं पाडला ब्लॅकबोर्डवर. ब्लॅकबोर्डवर म्हणजे ती व्हर्टिकल प्लेन झाली आणि तुम्हाला हे वर्तुळ दिसणार. कळतंय का बघा. आणि याचा टॉप व्ह्यू जर तुम्ही बघितला तर याला वरून बघितला तर हा कर्व्ड सरफेस दिसणार मित्र. हा जो आहे हा कर्व्ड सरफेस दिसणार. पण ऑब्झर्व्हरला वरनं बघताना तो कर्व्ड सरफेस रेक्टँग्युलर शेप मध्येच दिसणार. म्हणून याला या सॉलिडला जर मी इथं वरून ऑब्जेक्टला जर टॉप व्ह्यू वरनं बघितलं तर इथं मला त्याचं प्रोजेक्शन हे रेक्टँगलच्या फॉर्म मध्ये दिसणार आहे मित्र. आणि मग हा टॉप व्ह्यू मिळाल्यानंतर ही प्लेन आपण काय करतो, रोटेट करतो. कारण हे 3Dचं ड्रॉइंग आहे, आपण 2D मध्ये काढतो सोल्युशन त्याचं. म्हणून या प्लेनला आपण व्हर्टिकल प्लेनच्या प्लेन मध्ये आणण्यासाठी याला 90 अंशाने रोटेट केलो. 90 अंशाने रोटेट केल्यानंतर हा जो रेक्टँगल आहे हा रेक्टँगल तुम्हाला या स्वरूपात असा दिसतो. म्हणून याचं रिझोल्यूशन म्हणजे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढत असताना या दोन प्लेनचे इंटरसेक्शन म्हणजे ही मधली लाईन आहे तिला आपण लाईन ऑफ इंटरसेक्शन असं म्हणतो, रेफरन्स लाईन असं म्हणतो. ती XY पहिल्यांदा काढायची आपण आणि ही XY ची लाईन काढल्यानंतर या दोन व्ह्यू पैकी हा व्ह्यू पहिल्यांदा काढायला निवडायचा. कारण का त्या फ्रंट व्ह्यू मध्ये त्या सिलेंडरचा ट्रू शेप म्हणजे सर्कल आपल्याला दिसतंय आणि मग
याच्यामध्ये 25 mm त्रिज्या घेऊन हे वर्तुळ काढायचं. हे वर्तुळ काढत असताना XY पासून तुम्हाला त्याचं अंतर डिफाईन केलेलं नाहीये, दिलेलं नाहीये. तुम्ही इमॅजिन करून ते काढायचं आहे. अंदाजे अंतरावरती तुम्ही हे वर्तुळ काढायचं आहे. हा फ्रंट व्ह्यू कंप्लीट झाला की हा जो ऍक्सिस आहे इथं, याचा ऍक्सिस तुम्ही फ्रंट व्ह्यू जर बघितला तर तुम्हाला तो एका बिंदूच्या स्वरूपात दिसतो. कारण लाईन तुमची ही ऍक्सिसची परपेंडिक्युलर टू HP आहे, अशी लाईन आहे. त्यामुळे ह्या लाईनला तुम्ही पुढून बघितलं तर तुम्हाला हा फक्त डॉटच दिसणार आहे. मित्रो, हा ऍक्सिसचा पॉइंट आहे. या पॉइंटला सुद्धा खाली घ्यायचं आणि हे तो पॉइंट पासून आणि या पॉइंट पासून हे दोन एंड जनरेटर काढायचे. आणि मग टॉप व्ह्यू काढत असताना टॉप व्ह्यू रेक्टँगल दिसणार आहे त्याचा. आणि त्यासाठी XY प्लेन पासून XY ला पॅरलल एक रेषा मारायची, ही रेषा आडवी रेषा. आता XY पासून ह्या रेषेचं अंतर किती असेल हे तुम्हाला दिलेलं नाहीये मित्रो. त्यामुळे अंदाजेच तुम्ही ते डिस्टन्स घेऊन काढायचं आहे. कितीही तुम्ही अज्युम करून काढू शकता. आणि मात्र या लाईन पासून या दुसऱ्या पॅरलल लाईनचं XY ला जी पॅरलल लाईन काढलेली आहे या दोन लाईन मधलं जे डिस्टन्स आहे म्हणजेच या ऍक्सिसची हाईट आहे. आणि ही ऍक्सिसची हाईट तुम्हाला 100 दिलेली आहे मित्रो. त्यामुळे ह्या पॉइंट पासून ही लाईन 100 मिलीमीटर अंतरावरती आपण काढायचं. तर अशा पद्धतीनं आपण त्याचा काय करायचा, टॉप व्ह्यू काढायचा. ओके, आपण पाहूया त्याचा टॉप व्ह्यू कशा पद्धतीने काढायचा. तर इथं XY लाईन काढतो मी. हा वरचा भाग जो असतो तो व्हर्टिकल प्लेन आहे आणि खालचा भाग असतो तो हॉरिझॉन्टल प्लेन. सगळ्यात पहिल्यांदा याला काढायचं फ्रंट व्ह्यू मध्ये. 25 mm त्रिज्या कंपास मध्ये घ्यायचे तुम्ही मोजून आणि 25 mm त्रिज्येचं एक वर्तुळ काढायचं आहे. सांगायची गरज नाही मित्र, याचा जो व्यास आहे हा व्यास 50 मिलीमीटर होतो. त्यामुळे याचं डायमेन्शन आपण इथं मेन्शन करूया. याचा डायमीटर जो आहे तो डायमीटर बरोबर 50 मिलीमीटर आहे. This is equal to phi of 50. Phi of 50. ओके, आता हा फ्रंट व्ह्यू झालेला आहे. फ्रंट व्ह्यू आपण येलो चॉकने रिप्रेझेंट करतो. त्यामुळे हा फायनल झालेला आहे आपला फ्रंट व्ह्यू. तर हा फायनल झालेला फ्रंट व्ह्यू मी इथं डार्क करतो आणि इथं नाव देतो की बाबा दिस इज द फ्रंट व्ह्यू ऑफ द ऑब्जेक्ट. आता टॉप व्ह्यू काढायचा असेल तर काय करावं लागतं आपल्याला, तर ह्या ऍक्सिसला खाली घ्यायचं आहे आणि या पॉइंट पासून एंड जनरेटर्स आपल्याला मिळतात मित्र. असे या वर्तुळाचा मध्य जो आहे तो लोकस आहे, तो सेंटर लाईनने आपण काढायला काही हरकत नाही मित्र. तर ती सेंटर लाईन अशा पद्धतीने दिसते, असा लोकस आहे. बरोबर. आता हे वर्तुळ जसं या XY पासून हे अंतर कितीही घेऊन तुम्ही काढलं तसं XY लाईन पासून किती अंतरावरती एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची मित्र. या लाईनला इथून इकडे दुसरी रेषा काढत असताना दोन रेषांमधलं हे अंतर जे आहे हे अंतर जर तुम्ही घेतला तर हे अंतर म्हणजे त्याची हाईट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे इथं आपल्याला 100 डिस्टन्स मोजूनच काढावं लागेल आणि 100 डिस्टन्स वर या रेषेला समांतर रेषा इथं मारली तर तुमच्या इथं लक्षात येईल दिस इज पॉइंट O डॅश, दिस इज पॉइंट P डॅश आणि हा त्याचा मधनं आलेला ऍक्सिस आहे. काय आहे, ऍक्सिस आहे. आणि मग हा जो सॉलिड आहे हा सॉलिड आपण डार्क करायचा इथं टॉप व्ह्यू मध्ये. अशा पद्धतीनं हा त्याचा काय झालेला आहे मित्र, टॉप व्ह्यू तयार. बरोबर. आता ह्याला डिफाइन करायचं आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. कसं करणार आहोत आपण, याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू बघितला आपण. फ्रंट व्ह्यू मध्ये सर्कल दिसतंय, टॉप व्ह्यू मध्ये रेक्टँगल दिसतंय. म्हणजे याचा अर्थ याला डिफाइन कसं करायचं, तर अ राईट सर्क्युलर सिलेंडर. काय म्हणायचं, अ राईट सर्क्युलर सिलेंडर डायमीटर किती आहे त्याचा 50 mm, हाईट ऑफ ऍक्सिस 100 mm. बरोबर आहे. is resting with its axis perpendicular to VP and parallel to HP. Draw the projections. बरोबर. असा प्रॉब्लेम डिफाइन होईल आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मित्र हे. म्हणून मी सोल्युशन वरनं प्रॉब्लेम कसा डिफाइन करायचा हे स्टेटमेंट तुम्हाला केलं. राईट सर्क्युलर सिलेंडर बेस 50 mm diameter, height of axis 100 mm, is resting with its axis perpendicular to VP and parallel to HP. Draw the projections. Draw the projections means to draw the front view and top view. तर हे सोल्युशन मित्र या पोझिशनचं. ओके, आता नेक्स्ट पोझिशन, याच्या नंतरची पोझिशन, पोझिशन नंबर 3. Okay, now the position number 3. So position number 3 is defined as
ऍक्सिस पॅरलल टू बोथ व्हीपी आणि एचपी. आता बघा एचपी आणि व्हीपी ला दोन्हीला ऍक्सिस पॅरलल झाला. मित्र ऍक्सिस म्हणजेच लाईन आहे असं इमॅजिन करा. लाईन पॅरलल टू बोथ व्हीपी आणि एचपी म्हणजे ही लाईन अशी असते बघा. ही लाईन खालच्या एचपी ला पॅरलल आणि ह्याच्या पाठीमागं व्हीपी आहे माझ्यामध्ये आणि पट्टीच्या मध्ये व्हर्टिकल प्लेन असते तर त्याला पॅरलल म्हणजे ही आडवी रेषा झाली. अशी आडवी रेषा म्हणजे तो त्याचा ऍक्सिस झाला. मग सॉलिड कसा पकडायला पाहिजे मला, तर तो जो सिलेंडर आहे तो सिलेंडर मला असा आडवा पकडायला पाहिजे. कारण ऍक्सिस म्हणजे या सर्कलच्या सेंटर पासून निघणारी आणि या सेंटर मधून बाहेर पडणारी रेषा, इमॅजिनरी लाईन. मग तो असा पकडला गेला. मग यामध्ये फ्रंट व्ह्यू ह्याचा काय दिसणार मित्र, तर रेक्टँगल दिसणार. कारण तुम्हाला हा पुढचा भाग कर्व्ड दिसतो, फ्रंट व्ह्यूला कर्व्ड सरफेस रेक्टँगल दिसतो. टॉप व्ह्यूला बघणाऱ्या माणसाला हे वरचं कर्व्ड दिसणार तर त्यालाही सुद्धा तो रेक्टँगल दिसेल. म्हणजे याचा फ्रंट व्ह्यू रेक्टँगल दिसणार, टॉप व्ह्यू रेक्टँगल दिसणार. मग काढायचा कुठला व्ह्यू, तर मित्र आपल्याला माहित आहे की ज्या व्ह्यू मध्ये ट्रू शेप दिसतो तो व्ह्यू पहिला काढायचा. मग ट्रू शेप फ्रंट व्ह्यू दिसत नाही, टॉप व्ह्यू दिसत नाही, कुठे दिसतो, साइड व्ह्यूला दिसतो. म्हणून साइड व्ह्यूला सर्कल दिसतंय त्याचं, म्हणून पहिल्यांदा साइड व्ह्यू काढायचा. या सोल्युशन मध्ये तुम्हाला फ्रंट आणि टॉपच दिलेला आहे मित्र, साइड व्ह्यू दिलेला नाहीये. पण मी तुम्हाला सोल्युशन काढत असताना पहिल्यांदा साइड व्ह्यू काढायला लावणार आहे आणि काढणार आहे मी स्वतः आणि मग तुम्हाला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढून दाखवणार. तर मित्र 3D मध्ये हा सॉलिड तुम्ही इमॅजिन करा. मी असा पकडला होता त्या पद्धतीनेच इमॅजिन केलेला आहे. ऑब्झर्वर या दिशेने बघतोय त्याला फ्रंट व्ह्यूला बघितला की हा रेक्टँगल दिसतो. पुन्हा एकदा सांगतो, हा सॉलिड एचपी प्लेन पासून हॉरिझॉन्टल प्लेन पासून किती अंतरावर आहे हे दिलेलं नाहीये. त्यामुळे ह्याचं अंतर किती आहे हे आपल्याला अंदाजे काढावं लागेल. फ्रंट व्ह्यू मध्ये रेक्टँगल दिसणार, याला तुम्ही वरनं बघितला टॉप व्ह्यू मध्ये तर हा सरळ तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये सुद्धा रेक्टँगल दिसणार. म्हणून तुम्ही इथं बघितलात तर फ्रंट व्ह्यू मध्ये रेक्टँगल आणि टॉप व्ह्यू मध्ये रेक्टँगल आला 2D मध्ये. तुमच्या लक्षात आलं का बघा, XY लाईन म्हणजे ह्या दोन्हीची इंटरसेक्शन लाईन आहे. वरचा पार्ट व्हीपी, खालचा पार्ट एचपी आणि फ्रंट आणि टॉपचा. आपण पहिल्यांदा ह्याचा साइड व्ह्यू काढूया. साइड व्ह्यू मध्ये ट्रू शेप आहे, डायमीटर 50 आहे, हाईट ऑफ ऍक्सिस त्याची काय आहे 100. ओके, सोल्युशन बघा. दिस इज VP and this is HP. साइड व्ह्यू काढायचा आपल्याला. साइड व्ह्यू मध्ये x1 y1 प्लेन कन्सिडर करायला लागणार आहे. साइड व्ह्यू मध्ये x1 y1 ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन किंवा तिला काय म्हणतात प्रोफाइल प्लेन. आणि या साइड व्ह्यू मध्ये इतर मला काय दिसणार आहे, ट्रू शेप दिसणार. तर मी इथं सर्कल काढणार. तर हे सर्कल मित्र हो xy पासून आणि x1 y1 पासून किती अंतर ठेवून तुम्ही काढायचं, याला माप आपल्याला दिलेलं नाहीये. पण साइड व्ह्यू मध्ये सर्कल दिसतंय म्हणून आपण सर्कल काढलं. ऍक्सिस त्याचा पॉइंट O आणि P च्या फॉर्म मध्ये, एकदा डॉटच्या फॉर्म मध्ये दिसणार आहे तो ऍक्सिस. बरोबर आहे. साइड व्ह्यू साठी आपण कलर वेगळा वापरतोय. आपण हा साइड व्ह्यू हे आपलं सर्कल झालं साइड व्ह्यू. आणि हा व्ह्यू त्याचा लेफ्ट हँड साइड व्ह्यू आहे मित्र. दिस इज लेफ्ट हँड साइड व्ह्यू. हा का काढला आपण पहिल्यांदा, तर ट्रू शेप साइड व्ह्यू मध्ये दिसतो. आता याच्यावरनं टॉप व्ह्यू काढायचा, याच्यावरनं फ्रंट व्ह्यू काढायचा. हा ऍक्सिसचा फ्रंट व्ह्यू काढायचा असेल तर इकडं ट्रान्सफर करायचं त्याला. मित्र हा ऍक्सिस आहे, लक्षात घ्या. ऍक्सिस आपण कसा काढतो, तर कंटिन्युअस लाईन आणि डॉट अशा पद्धतीने ऍक्सिस येणार. याचा एंड जनरेटर इकडे ट्रान्सफर होणार आणि हा एंड जनरेटर इकडे ट्रान्सफर होणार. आता हे इकडे आलंय म्हणून इकडे एरो दाखवतो दोन्हीचे. आता इथून इकडे काढताना x1 y1 पासून एक सरफेस एंड याचा दिसणार. हा कर्व्ड सरफेस तुम्हाला दिसतो फ्रंट व्ह्यू मध्ये. तो फ्रंट व्ह्यू मध्ये एका स्ट्रेट लाईनच्या फॉर्म मध्ये दिसतो. ही लाईन या x1 y1 पासून कितीही अंतरावरती तुम्ही काढा, अंदाजे काढायचे. पण या लाईन पासून दुसरी लाईन जी इथं काढणार आहात, ही लाईन या लाईन मध्ये आणि या लाईन मध्ये, दोन्ही लाईन मध्ये अंतर म्हणजे त्याची लेंथ आहे. आणि ते मात्र बरोबर मोजून काढायचं. किती, 100. कारण त्याची लेंथ फ्रंट व्ह्यू मध्ये किती दिसते, 100. याला पूर्ण या दिशेने बघितलं तर ही लेंथ 100 दिसते. ऍक्सिस ची लेंथ ट्रू लेंथ दिसते आपल्याला. त्यामुळे फ्रंट व्ह्यू मध्ये तो जो सिलेंडर आहे तो सिलेंडर आपला अशा पद्धतीने लागतो. दिस इज द सिलेंडर फ्रंट व्ह्यू मध्ये. बरोबर. आता याचा टॉप व्ह्यू काढायचा असेल आपल्याला तर टॉप व्ह्यू मध्ये याचं प्रोजेक्शन बॅक घ्यायला पाहिजे. इथं खाली डाऊनवर्ड, हा ऍक्सिस खाली ओढायला पाहिजे डाऊनवर्ड. आणि हा पण एंड जनरेटर इकडे डाऊनवर्ड आहे. बरोबर. आपण टॉप व्ह्यू रोटेट करून साइड व्ह्यू काढत होतो. आता साइड व्ह्यू वरनं टॉप व्ह्यू काढायचा. म्हणजे याला इकडे फिरवायचा, परत याला इकडे फिरवायचा
कंपासने डिस्टन्स घेऊन एवढा फिरवायचा, लक्षात घ्या तुम्ही. ओके. आणि मग याला इथून ही पॅरलल लाईन काढायची. ही ऍक्सिस ची लाईन आहे तुमची, त्यामुळे ऍक्सिस ची लाईन ऍक्सिस सारखी काढा आणि मग ही शेवटची लाईन काढायची. आता वर्ण लेंथ फायनल झालेली आहे ती खाली प्रोजेक्ट करायची. मी याला वर्ण खाली घेतला आणि याला वर्ण खाली घेतला. अशा पद्धतीनं टॉप व्ह्यू ची प्रोजेक्शन्स काढण्यासाठी फ्रंट व्ह्यू ची लेंथ घेतली आणि टॉप व्ह्यू मधला साइड व्ह्यू मधला डायमीटर घेतला, त्याचं कॉम्बिनेशन इथं जुळवलं. इथं आपल्याला ओ आणि पी मिळतो. दिस इज युअर ओ पी, दिस इज युअर ओ डॅश पी डॅश, आणि हा ओ डबल डॅश असतो आणि हा पी डबल डॅश असतो. तर अशा पद्धतीने मित्र टॉप व्ह्यू जो आहे तो तुमचा टॉप व्ह्यू सिलेंडरचा इथं अशा पद्धतीने तयार होतो. ओके. तर अशा पद्धतीने आपण फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू इथं काढलेलं आहे. नाव मी यांना देतो. दिस इज द फ्रंट व्ह्यू ऑफ द ऑब्जेक्ट and this is the top view of the object. Side view already इथं लिहिलेला आहे लेफ्ट हँड साइड. तर अशा पद्धतीने मित्र हे सोल्युशन या ठिकाणी काय झालेलं तयार झालेलं आहे. ओके. तर ही तिसरी पोझिशन आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे मित्र, स्टडी केलेली आहे. ओके. परत एकदा बघा, लक्षात येते का तुम्हाला, हा व्ह्यू पहिल्यांदा काढला आहे आणि मग आपण इकडनं हा आणि हा जनरेट केलेला आहे. कुठला व्ह्यू पहिला काढायचा, तर ज्या व्ह्यू मध्ये त्याचा ट्रू शेप दिसतो सर्कलचा तो व्ह्यू पहिला काढायचा. हे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लॉजिक आहे. हे अंतर किती असावं याला डिस्टन्स दिलेलं नाही. पुन्हा एकदा मी सांगतो. तर पहिली केस, दुसरी केस आणि तिसरी केस ही आपण सिलेंडरच्या माध्यमातून 50 mm डायमीटर आणि 100 mm हाईट ऍक्च्युअली घेऊन मोजून काढलेले आहे. तर तुम्ही या तिन्ही पोझिशन्स आपल्या स्केचबुक वरती ट्राय करायच्या. काढत असताना कसं काढायचं ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी इथं दाखवलेली आहे. हा व्हिडिओ फार वेळा प्रत्येक वेळेला थोडासा रिव्हर्स फॉरवर्ड करून तुम्ही पाहायला काही हरकत नाही आणि मग ही पोझिशन तुम्हाला कळेल. आणि मग ह्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे हे वाचताना कसं वाचायला पाहिजे, अरे फ्रंट व्ह्यू रेक्टँगल आहे, टॉप व्ह्यू रेक्टँगल आहे, साइड व्ह्यू मध्ये ट्रू शेप आहे. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की सॉलिड जो आहे सिलेंडर त्याचा ऍक्सिस पॅरलल टू बोथ आहे, एचपी आणि व्हीपी. मग स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम कसं होणार, तर प्रॉब्लेमचं स्टेटमेंट सोल्युशन वरनं कसं तयार करायचं, तर राईट सर्क्युलर सिलेंडर of diameter 50 mm and height of axis 100 mm is resting with its axis parallel to both VP and HP. Is resting with its axis parallel to both HP and VP. Full stop. Draw the projections of the cylinder. Draw the projections of the cylinder. हे प्रॉब्लेमचं स्टेटमेंट आहे मित्र आणि ह्या स्टेटमेंटवरनं तुम्ही हे सोल्युशन काढायचं आहे. तुम्हाला त्यासाठी मनामध्ये बॅकग्राऊंडला तुम्हाला हे 3D इमॅजिन व्हायला पाहिजे आणि हे 3D इमॅजिन झाल्यावर त्याचं सोल्युशन काय येतंय हे तुम्हाला कन्क्लूड झालं पाहिजे. हे तुम्हाला कळालं की मग हे काढता येते. लक्षात घ्या. म्हणून आता टप्पा असा केला आपण की स्टेटमेंट दाखवतोय मी कंडिशन, मग 3D मध्ये इमॅजिनेशन करतोय, मग त्याचं सोल्युशन तुम्हाला इथं 2D मध्ये दाखवतो आणि ते रिअल मोड मध्ये मी तुम्हाला काढून दाखवते मित्र. पण परीक्षेला तुम्हाला मी आता जे शेवटी सांगितलेलं प्रॉब्लेमचं स्टेटमेंट आहे ना की अ राईट सर्क्युलर कोन बेस डायमीटर 50 mm and height of axis 100 mm is resting with its axis parallel to both VP and HP. Draw the projections of the cylinder. असा फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये असणार आहे आणि या प्रॉब्लेमला वाचून तुम्हाला डोक्यामध्ये बॅकग्राऊंडला तुम्हाला त्याचं 3D इमॅजिनेशन करून तुम्हाला ही सिच्युएशन व्हिज्युअलाइज करावी लागेल आणि या सिच्युएशन वरनं त्याचा 2D कसा दिसेल हे व्हिज्युअलाइज करून मग हे तुम्हाला मित्रांनो सोल्युशन काढायला पाहिजे. त्यामुळं तुम्हाला माझी एक विनंती आहे की ह्या सगळ्या कंडिशन ज्या मी स्टडी करतोय त्या महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही तुमच्या स्केचबुक मध्ये रिड्रॉ करायच्या. 50 mm डायमीटर आणि 100 mm ऍक्सिस ऑफ हाईट कन्सिडर करून आणि कंडिशन वरती ही कंडिशन आहे की त्याच्यामध्ये काय करायची आपण लिहायचे. असं प्रॅक्टिस तुम्ही करायचं. ओके. थँक्यू.